प्रॉपर्टी रजिस्ट्रीमध्ये साक्षीदार कोण होऊ शकतात, तर काय सांगतो कायदा, या संदर्भात आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। गेल्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात भरभराटी पाहायला मिळत आहे। विशेष करून शहरी भागात तर प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत। अशात अनेक जण प्रॉपर्टीत गुंतवणूक करत आहेत। तुमच्या मनात असाच विचार आला असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। घर, दुकान किंवा प्लॉट यांसारख्या कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नोंदणी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। मालमत्तेची नोंदणी केलेल्या खरेदीदाराला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळते। यामध्ये साक्षीदार खूप महत्त्वाचा दुवा असतो। जेव्हा एखादी मालमत्ता एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते तेव्हा मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क यांसारखी काही आवश्यक देयके केल्यानंतर उपनिबंधक कार्यालयात नोंदणीद्वारे व्यवहाराची औपचारिकता करणे आवश्यक आहे। ही संपूर्ण प्रक्रिया प्रॉपर्टी रजिस्ट्री म्हणून ओळखली जाते। मालमत्तेची नोंदणी करताना 2 साक्षीदारांचीही आवश्यकता असते, ज्यांच्या समोर मालमत्तेचे व्यवहार होतो। कोणत्याही मालमत्तेच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया भारतीय नोंदणी कायदा 1908 अंतर्गत केली जाते। या कायद्यामध्ये दस्तऐवजांची नोंदणी, पुरावे जतन करणे, फसवणूक रोखणे आणि मालकी हमी सुनिश्चित करणे अशी तरतूद आहे। मालमत्तेची नोंदणी करताना तुम्ही ज्या 2 साक्षीदारांना हजर करू इच्छिता त्यांना उपनिबंधकासमोर त्यांची ओळख पटवून द्यावी लागते। यासाठी साक्षीदाराचे अधिकृत ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा दाखवावा लागेल। यासोबतच साक्षीदारांची माहिती नोंदवण्याच्या प्रक्रियेत त्यांची बायोमेट्रिक ओळख ही स्कॅन केली जाते। आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलू। प्रॉपर्टी रजिस्ट्रीमध्ये कोणाला साक्षीदार बनवता येईल तर 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती कोणत्याही मालमत्तेच्या नोंदणीमध्ये साक्षीदार होऊ शकते। पण प्रॉपर्टी डील मध्ये 2 पैकी 1 साक्षीदार विक्रेता किंवा खरेदीदार नसावा। नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दोन्ही साक्षीदारांना हजर राहणे आवश्यक आहे।